नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जर इन्वेस्टिंग ही सुपर हिरो टीम निवडण्यासारखं असेल तर तुम्हाला डायव्हर्स ग्रुप हवा असेल, बरोबर ना? स्ट्रेंथसाठी सुपरमॅन, इंटेलिजन्ससाठी बॅटमॅन आणि स्पीडसाठी फ्लॅश। इन्व्हेस्टमेंटच्या जगात तुमचा पोर्टफोलिओ ही तुमची सुपर हिरो टीम आहे आणि योग्य कॉम्बिनेशन निवडल्याने तुम्हाला तितकेच शक्तिशाली वाटू शकते। क्लिअर स्ट्रॅटेजी शिवाय गुंतवणुकीत डुबकी मारणे म्हणजे अगदी जीपीएस नसलेल्या एपिक रोड ट्रिपला जाण्यासारखं आहे। ॲडव्हेंचरस पण पोटेन्शियली चुकीच्या वळणांनी आणि गमावलेल्या संधींनी परिपूर्ण। म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी काही सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पोर्टफोलिओ स्ट्रॅटेजीजची माहिती देत आहोत। तर आणखी विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया। पण पुढे जाण्यापूर्वी लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। पुढे जाण्यापूर्वी प्रथम थोडक्यात गुंतवणूक करण्याच्या मूलभूत प्रिन्सिपल्सची आपण चर्चा करूया। लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग आणि कंपाऊंडिंगची शक्ती। रोम एका दिवसात बांधला गेला नाही, ही म्हण लक्षात ठेवा। त्याचप्रमाणे खरी संपत्ती एका रात्रीत तयार होत नाही। लॉंग टर्म क्षितिजासह गुंतवणूक केल्याने तुमची मालमत्ता वाढू शकते। सोप्या भाषेत ही अशी एक प्रक्रिया आहे जिथे तुमच्या गुंतवणुकीवर व्याज मिळते आणि नंतर ते व्याज कालांतराने स्वतःचे व्याज मिळवते। तुम्ही जितका जास्त वेळ इन्व्हेस्टेड असाल तितका तुमचा पैसा वाढायला वेळ मिळेल। नेक्स्ट आहे सिग्निफिकन्स ऑफ डायव्हर्सिफिकेशन। डायव्हर्सिफिकेशनमुळे तुमची गुंतवणूक वेगवेगळ्या ॲसेट क्लासेसमध्ये पसरत आहे। का? कारण सर्व मालमत्ता एकाच वेळी एकाच दिशेने जात नाहीत। जेव्हा एक खाली असेल तेव्हा दुसरा वर असू शकतो। नेक्स्ट आहे पर्सनल इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ तयार करणे। देशातील डायव्हर्स इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट पाहता भारतामध्ये पर्सनल पोर्टफोलिओ तयार करणे चॅलेंजिंग आहे। तुमचा पोर्टफोलिओ केवळ तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि जोखमीची इच्छा नव्हे तर विविध सेक्टर्स आणि क्षेत्रांमधील विकसित होणारा बाजार कल आणि संधी देखील रिफ्लेक्ट करतो। ओके, सो आता आपण मोस्ट पॉप्युलर इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ स्ट्रॅटेजीज पाहूया। पहिला आहे फंड स्ट्रॅटेजी निफ्टी 50। आता पहिल्या फंड स्ट्रॅटेजीसह गोष्टी सुरू करूया, जे केवळ निफ्टी 50 इंडेक्समध्ये इन्व्हेस्ट करण्यावर लक्ष केंद्रित करते। निफ्टी 50 हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरील टॉप 50 भारतीय कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणारा बेंचमार्क स्टॉक इंडेक्स आहे। या धोरणामागील कल्पना त्याची सिम्प्लिसिटी आहे। तुमचे सर्व पैसे एकाच निफ्टी 50 इंडेक्स फंडात गुंतवा। तुम्ही इसेन्शियली भारतातील टॉप 50 कंपन्यांची कामगिरी कॅप्चर करत आहात। तुम्ही विचार करत असाल, हे खरंच इतकं सोपं आहे का? हो, सोपं आहे आणि त्याचे फायदे पण आहेत। पहिलं, ही स्ट्रॅटेजी कॉस्ट एफिशियंट आहे। मल्टिपल फंडांमध्ये समतोल साधण्याची गरज नाही, म्हणजेच कमी फी। दुसरं म्हणजे तुम्ही भारतातील टॉप 50 कंपन्यांमध्ये तुमची जोखीम पसरवत आहात, त्यामुळे या एका फंडातही डायव्हर्सिफिकेशनचा एलिमेंट आहे। पण प्रत्येक गुंतवणुकीच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे ते त्याच्या ड्रॉबॅक शिवाय नाही। यात स्मॉल आणि मिड कॅप स्टॉक्सच्या एक्सपोजरचा अभाव आहे। निफ्टी 50 हे सर्व लार्ज कॅप्स बद्दल आहे। याचाच अर्थ तुम्ही लहान अधिक गतिमान कंपन्यांच्या उच्च वाढीच्या क्षमतेला मिस आउट करू शकता। सेकंड आहे फंड स्ट्रॅटेजी निफ्टी 50 प्लस कॉर्पोरेट बॉन्ड्स। आता निफ्टी 50 आणि कॉर्पोरेट बॉन्ड्स असलेल्या टू फंड स्ट्रॅटेजीकडे वळूया। कॉर्पोरेट बॉन्ड हे भांडवल उभारणीसाठी कंपनीद्वारे जारी केलेले डेट सिक्युरिटीज आहेत, ज्यात भविष्यातील स्पेसिफिक डेटला व्याजासह मूळ रक्कम परत करण्याचे वचन दिले जाते। वन फंड स्ट्रॅटेजीवर आधारित टू फंड स्ट्रॅटेजी आणखीन एक स्तर जोडते, कॉर्पोरेट बॉन्ड्स। त्यामुळे तुमचे सर्व एक्स निफ्टी 50 बास्केटमध्ये ठेवण्याऐवजी तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओचा काही भाग कॉर्पोरेट बॉन्डमध्ये गुंतवून डायव्हर्सिफिकेशन आणता। गुंतवणुकीचे गुरु वॉरेन बफे देखील या रणनीतीचे समर्थन करतात, ज्याला 90-10 गुंतवणूक धोरण म्हणतात। त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांनी लो कॉस्ट S&P 500 इंडेक्स फंडसाठी 90% वाटप आणि त्यांच्या पत्नीच्या विश्वासासाठी शॉर्ट टर्म गव्हर्नमेंट बॉन्डसाठी 10% वाटप नमूद केला होता। हे दोन्ही जगातील सर्वोत्तम असण्यासारखं आहे, वाढ आणि स्थिरता। तिसरा आहे फंड पोर्टफोलिओ निफ्टी 50 प्लस मिड कॅप 100 प्लस कॉर्पोरेट बॉन्ड। आता निफ्टी 50, मिड कॅप 100 आणि कॉर्पोरेट बॉन्ड्स असलेल्या 3 फंड पोर्टफोलिओ स्ट्रॅटेजीची चर्चा करूया। निफ्टी 50 मिड कॅप 100 इंडेक्स NSE वर लिस्टेड 100 मिड साइज कंपनीजचे प्रतिनिधित्व करतो। आता 3 फंड स्ट्रॅटेजी वेगळे काय सेट करते? हा एसेन्शियली अधिक सूक्ष्म अप्रोच आहे जो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये मिड कॅप स्टॉक्स जोडतो। या स्ट्रॅटेजीसह तुम्ही लार्ज कॅप स्टॉक्स आणि बॉन्ड्समध्ये बॅलन्स्ड एक्सपोजर राखून लहान कंपन्यांच्या वाढीची क्षमता कॅप्चर करता। इक्विटीमध्येच विविधता आणण्याची इथे कल्पना आहे। लार्ज कॅप कंपनीज स्थिरता देतात, मिड कॅप कंपनीज उच्च वाढीची क्षमता देतात। कॉर्पोरेट बॉन्ड्सच्या स्टेडी रिटर्नसह कंबाईन केल्यावर तुम्हाला विविध मार्केट कंडिशन्सचा सामना करण्यासाठी डिझाइन केलेला एक चांगला पोर्टफोलिओ मिळेल। फॉर एक्झाम्पल, रवी नावाच्या गुंतवणूकदाराची कल्पना करा। तो 3 फंड स्ट्रॅटेजी निवडतो।
तो निफ्टी 50 मध्ये 40% गुंतवणूक करतो, लार्ज एस्टॅब्लिश्ड कंपनीजमध्ये त्याचा स्थिर आधार असल्याची खात्री करून. आणखीन 30% निफ्टी मिड कॅप 100 मध्ये जातो, जिथे भारतीय बाजारपेठेतील इमर्जिंग स्टार्सची वाढ कॅप्चर करण्याचे रवीचे उद्दिष्ट आहे. उर्वरित 30% कॉर्पोरेट बॉन्ड्सना ॲलोकेट केले जाते, ज्यामुळे त्याच्या पोर्टफोलिओला स्टॉक मार्केटच्या अस्थिरतेच्या विरोधात उशी मिळते. चौथा आहे डायव्हर्सिफाईड इक्विटी स्ट्रॅटेजी. हे काय आहे? हे अनेक क्षेत्रांमध्ये तुमची गुंतवणूक पसरवण्याबद्दल आहे. याचा अर्थ IT, फार्मा, FMCG, बँकिंग इत्यादींमध्ये गुंतवणूक करणे असा होऊ शकतो. हे महत्त्वाचं का आहे? बरं, विविध सेक्टर्स इकॉनॉमिक सायकलला वेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतात. उदाहरणार्थ FMCG आणि फार्मा अनेकदा आर्थिक मंदीच्या काळात स्थिरता प्रदान करतात, तर IT आणि बँकिंग सारखी क्षेत्रे तेजीत असलेल्या बाजारपेठांमध्ये वेगाने वाढ देऊ शकते. वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये विविधता आणून तुम्ही मंदीचा अनुभव घेऊ शकतील अशा कोणत्याही एका क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात संपर्क साधण्याचा धोका कमी करता. जर एखाद्या क्षेत्राने कमी कामगिरी केली तर आशा आहे की तुमच्या पोर्टफोलिओमधील दुसरे क्षेत्र त्या नुकसानाची भरपाई करेल, तुमचा एकूण परतावा निरोगी ठेवेल. भारतासारख्या वैविध्यपूर्ण आणि वेगाने विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये हे विशेषतः उपयुक्त आहे, जिथे विविध क्षेत्रे वेगवेगळ्या दराने वाढू शकतात आणि विविध घटकांमुळे प्रभावित होतात. नेक्स्ट आहे रिअल इस्टेट आणि सोन्याचे वाटप. आता पाचव्या सर्वात सामान्य गुंतवणूक धोरणाकडे वळूया, जी रिअल इस्टेट आणि सोन्यामध्ये गुंतवणुकीचे वाटप करण्याचा पारंपरिक दृष्टिकोन आहे. जरी ही गुंतवणूक पारंपरिकपणे भौतिक असली तरी त्यांचे डिजिटल काउंटरपार्ट्स आता लोकप्रिय होत आहेत. आता तुमच्यापैकी बरेच जण कदाचित भारतातील सर्वात ट्रेडिशनल आणि ट्रस्टेड गुंतवणूक क्षेत्रापैकी एक म्हणून रिअल इस्टेटशी परिचित असतील. ऐतिहासिकदृष्ट्या हे भांडवल प्रशंसा, भाड्याचे उत्पन्न आणि काही मोहक कर फायदे यासारखे फायदे देतात. ट्रेडिशनली रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे मालमत्ता खरेदी करणे, निवासी किंवा व्यावसायिक, आणि नंतर कदाचित ते भाड्याने देणे. पण प्रत्येकाला जमीनदार व्हायचं नसतं, बरोबर ना? लार्ज अपफ्रंट गुंतवणुकीशिवाय आणि भौतिक गुणधर्मांचे व्यवस्थापन न करता रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा मार्ग असेल तर रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट किंवा REIT प्रविष्ट करा. REITने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याच्या पद्धतीत क्रांती केली आहे. तुम्ही त्यांचा म्युच्युअल फंड म्हणून विचार करू शकता, परंतु स्टॉक्स ऐवजी त्यामध्ये व्यावसायिक रिअल इस्टेट मालमत्ता जसे की शॉपिंग मॉल्स, ऑफिस स्पेसेस आणि औद्योगिक मालमत्ता असतात. हे ट्रस्ट हे पोर्टफोलिओ व्यवस्थापित करतात आणि उत्पन्न होणारे इन्कम गुंतवणूकदारांमध्ये वितरित केले जाते. आता गुंतवणूकदारांना कसा फायदा होतो याचे दोन मुख्य मार्ग आहेत: भाड्याने मिळणाऱ्या उत्पन्नातून लाभांश, आणि जेव्हा तुम्ही तुमची REIT युनिट्स तुम्ही विकत घेतल्यापेक्षा जास्त किमतीला विकता तेव्हा भांडवली नफा. सो कोणत्याही गुंतवणुकीप्रमाणे त्यांच्यातही बाजारातील अस्थिरतेसह त्यांचे धोके आहेत. भारतातील रिसेंट रेग्युलेटरी चेंजेससह REITs मधील मिनिमम गुंतवणुकीची रक्कम लक्षणीयरीत्या कमी करण्यात आली आहे. सुमारे 50,000 रुपयांवरून फक्त 10 ते 15,000 रुपये एका युनिटच्या ॲक्सेसिबल लॉट साईजसह. पण एवढंच नाही, रिअल इस्टेट गुंतवणुकीत सहभागी होण्याचे इतर मार्ग आहेत. उदाहरणार्थ रिअल इस्टेट म्युच्युअल फंड विशेषतः रिअल इस्टेट स्टॉक्सवर लक्ष केंद्रित करतात, तर रिअल इस्टेट क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्म तुम्हाला विशिष्ट प्रकल्पांना पाठीशी घालण्यासाठी इतर गुंतवणूकदारांसह निधी गोळा करण्याची परवानगी देतात. तुम्ही इक्विटी क्राउड फंडिंग यापैकी निवडू शकता, जिथे तुमच्या मालमत्तेमध्ये स्टेक आहे, आणि डेट क्राउड फंडिंग, जे व्याज पेमेंटसह मालमत्तेच्या मालकाला कर्जासारखे काम करते. आता नेक्स्ट आहे गोल्ड. एक ठोस आर्थिक मालमत्ता म्हणून ख्याती असल्यामुळे शतकानुशतके सोने ही भारतातील लोकप्रिय गुंतवणूक आहे. सोन्यात गुंतवणुकीचे विविध मार्ग आता उपलब्ध आहेत आणि त्यापैकी काहींवर आपण पुढे चर्चा करू. प्रथम क्लासिक म्हणजे सोन्याचे दागिने म्हणून. आपल्यापैकी बहुतेक जण ते ॲक्सेसरीज म्हणून विचार करतात, तथापि हे देखील एक गुंतवणूक आहे. पण मेकिंग चार्जेस आणि वेस्टेज यासारखे अतिरिक्त खर्च समाविष्ट आहेत. जर तुम्हाला दागिन्यांच्या अतिरिक्त खर्चाऐवजी सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर सोन्याची नाणी आणि बार हा तुमचा पुढील पर्याय असू शकतो. पण हे तरीही फिजिकल गोल्ड आहे, ते नेहमीच सिक्युरिटी रिस्क पत्करतात. याचा डिजिटल उपाय असेल तर हो, डिजिटल गोल्ड पर्याय आहेत. सर्वप्रथम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑफर केलेले सोव्हरेन गोल्ड बॉन्ड्स. हे बॉन्ड्स तुम्हाला कागदावर किंवा डिजिटल स्वरूपात सोने ठेवण्याची परवानगी देतात. तुम्ही सध्याच्या किमतीवर खरेदी करता आणि 2.5% वार्षिक व्याज मिळवता. आकर्षक गोष्ट म्हणजे फिजिकल स्टोरेजची चिंता न करता मॅच्युरिटीच्या वेळी सोन्याच्या मूल्यात वाढीचा तुम्हाला फायदा होतो. नेक्स्ट आहे गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. एसेन्शियली तुम्ही स्टॉक फॉर्ममध्ये सोने खरेदी करत आहात. NSE आणि BSE सारख्या एक्सचेंजेसवर त्याचा व्यापार करत आहात. हे ETF वास्तविक सोन्याच्या किमतीला प्रतिबिंब करतात,
ज्यामुळे तुम्हाला मेटल फिजिकली धरून न ठेवता सोन्याच्या बाजाराची अनुभूती मिळते. नेक्स्ट आहे गोल्ड म्युच्युअल फंड. हे फंड केवळ सोन्यावरच लक्ष केंद्रित करत नाहीत, तर गोल्ड मायनिंग कंपनीच्या स्टॉकसह गोल्ड मार्केटशी संबंधित मालमत्ता शोधतात. या फंडाचे मूल्य सोन्याच्या किमतीनुसार चढ उतार होतात, ज्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याचा पर्यायी मार्ग उपलब्ध होतो. 6वं आहे इंटरनॅशनल डायव्हर्सिफिकेशन. आता तुम्हाला विचार आला असेल की आंतरराष्ट्रीय स्तरावर गुंतवणूक का करावी, विशेषतः जर तुम्ही भारतासारख्या वाढत्या अर्थव्यवस्थेत असाल तर. कारण सोपं आहे. भारतासह कोणताही एक देश सातत्याने इतर सर्व बाजारांना मागे टाकू शकत नाही. जागतिक स्तरावर गुंतवणूक करून तुम्ही केवळ कोणत्याही एका देशाशी संबंधित जोखीम कमी करत नाही, तर जगभरातील वाढीच्या संधीचाही उपयोग करून घेता. सर्व गुंतवणुकीप्रमाणे जोखीम देखील आहेत. इंटरनॅशनल डायव्हर्सिफिकेशनसह तुम्हाला पुढील गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. करन्सी रिस्क. एक्सचेंज रेट्स मधील चढ उतार तुमच्या रिटर्न्सवर परिणाम करू शकतात. नेक्स्ट आहे फॉरेन इन्व्हेस्टमेंट रिस्क. प्रत्येक देशाची विशिष्ट जोखीम असते. उदाहरणार्थ, इमर्जिंग मार्केट्समध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला नॅशनलायझेशन सारख्या जोखमींचा सामना करावा लागू शकतो. पुढे आहे पॉलिटिकल रिस्क. राजकीय घडामोडीमुळे देशाची बाजारपेठ, चलनवाढ आणि व्याजदर प्रभावित होऊ शकतात. भारतीय गुंतवणूकदार म्हणून तुम्ही ग्लोबल म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून या ग्लोबल डायव्हर्सिफिकेशनमध्ये सहभागी होऊ शकता. हे फंड विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात आणि हे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जागतिक परिणाम जोडण्याचा त्रासमुक्त मार्ग आहे. जगभरातील मालमत्तेचा समावेश करून हे फंड कोणत्याही एका देशाच्या आर्थिक चढ उतारांशी संबंधित जोखीम कमी करतात. ते फॉरेन करन्सीजला एक्सपोजर देखील देतात, जे रुपयाचे डेप्रिसिएशन झाल्यास फायदेशीर ठरू शकते. प्रोफेशनल फंड मॅनेजर्सद्वारे व्यवस्थापित केलेले ते थेट परदेशी स्टॉक्स मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या कॉम्प्लेक्सिटी शिवाय जागतिक स्तरावर त्यांच्या गुंतवणुकीत विविधता आणू पाहणाऱ्यांसाठी एक सोयीस्कर पर्याय आहे. इथे काही जागतिक म्युच्युअल फंड उदाहरणे आहेत. हे लक्षात घेणे महत्त्वाचं आहे की खालील अशा फंडांची उदाहरणे आहेत आणि गुंतवणुकीची शिफारस नाही. आता 7वं आहे कॉपीकॅट पोर्टफोलिओज. यशस्वी गुंतवणूकदारांचे निरीक्षण करून एखादी व्यक्ती अंतर्दृष्टी मिळवू शकते आणि या अनुभवी गुंतवणूकदारांनी केलेल्या काही चुका टाळू शकतात. यालाच कॉपीकॅट इन्व्हेस्टिंग म्हणतात. हे प्रख्यात गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक धोरणांचे प्रतिबिंब दर्शवते. हे एखाद्याच्या यशाची शक्यता वाढवू शकते, परंतु आंधळेपणाने अनुसरण केल्याने नेहमीच अपेक्षित परिणाम मिळतील असं नाही. स्ट्रॅटेजीची मूलभूत तत्वे समजून घेणे आणि नंतर ते वैयक्तिक परिस्थितीशी जुळवून घेणे ही मुख्य गोष्ट आहे. उदाहरणार्थ, एका सुप्रसिद्ध गुंतवणूकदाराने सांगितले की टेक बूमच्या सुरुवातीच्या दिवसात त्याने संधी गमावल्या. त्याने सुरुवातीला टेक्नॉलॉजी कंपनीजमध्ये गुंतवणूक केली नाही, कारण त्याला व्यवसाय मॉडेलची पूर्ण माहिती नव्हती. काही लोक हा दृष्टिकोन अत्यंत सावध किंवा अगदी अनुभवी म्हणून पाहू शकतात. तथापि तुमच्यासाठी संदेश वेगळा असू शकतो. आशादायक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यास अजिबात संकोच करू नका, जरी ते तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर असले तरीही. त्यामुळे गुंतवणूकदाराची त्याच्या गुंतवणुकीच्या अपयशांबद्दलची पारदर्शकता तसेच त्याचे यश भविष्यातील गुंतवणूकदारांसाठी मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करते. आर्थिक दिग्गजांच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीजचे अनुसरण करणे हे एखाद्या विशिष्ट परंपरा किंवा प्रदेशातील क्लासिकल म्युझिकवर प्रभुत्व मिळवण्यासारखं आहे. हे सर्व मूलभूत गोष्टी योग्य मिळवण्याबद्दल आहे. एकदा तुम्ही या मूलभूत गोष्टींमध्ये प्रभुत्व मिळवल्यानंतर तुम्ही त्यांना तुमच्या अद्वितीय सामर्थ्य, ज्ञान आणि क्षमतानुसार अनुकूल आणि सानुकूलित करू शकता. आता मी आणखीन एक उदाहरण देतो. हा भारतीय गुंतवणूकदार सांगतो की गुंतवणुकीच्या विचारात ओरिजिनॅलिटी महत्त्वाची आहे. त्याने हे देखील शेअर केलंय की त्याने 75 रुपये प्रति शेअरने शेअर्स खरेदी केले आणि 80 रुपयांवर स्थिर होण्यापूर्वी किमती 120 रुपयांपर्यंत वाढल्या. केवळ यशस्वी गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक धोरणांची नक्कल करण्यावर अवलंबून न राहणे महत्त्वाचं आहे. तुमची स्वतःची आर्थिक उद्दिष्टे, गरजा आणि जोखीम सहन करण्याची क्षमता समजून घेणे तितकंच महत्त्वाचं आहे. अनुभवी गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी वैयक्तिक दृष्टिकोनाचा पुरस्कार करतात. हे कबूल करतात की एखाद्याच्या आर्थिक परिस्थितीसाठी काय कार्य करते आणि वैयक्तिक उद्दिष्टे आणि आराम पातळी यांच्याशी प्रामाणिकपणे जुळणारे गुंतवणूक निर्णय घेण्यासाठी बाजार समजून घेणे आवश्यक आहे. गुंतवणूक म्हणजे बोल्ड आणि केअरफुल असणे, यात योग्य संतुलन शोधणे आहे. घाबरून इम्पल्सिव्ह डिसिजन्स घेऊ नये म्हणून तुमची गुंतवणूक विकण्यासाठी विचारपूर्वक योजना आखणे महत्त्वाचं आहे. या स्ट्रॅटेजीमध्ये केवळ आशादायक स्टॉक निवडणेच नाही, तर आर्थिक ट्रेंड समजून घेणे आणि तुमच्या स्वतःच्या संशोधन आणि विश्वासावर कृती करण्याचा आत्मविश्वास देखील समाविष्ट आहे. भारतीय बाजारपेठेसाठी उपयुक्त असलेल्या विविध गुंतवणूक पोर्टफोलिओ धोरणांवर आम्ही आमची चर्चा संपवत आहोत. लक्षात ठेवा की कोणतीही एकच रणनीती सर्वांसाठी योग्य नाही. तुमची वैयक्तिक आर्थिक दृष्टी
जोखीम घेण्याची क्षमता आणि बाजारातील वातावरण यांच्याशी धोरणे समजून घेणे आणि संरेखित करणे हे स्मार्ट गुंतवणुकीचे सार आहे. गुंतवणुकीचे जग ऑपॉर्च्युनिटीज आणि कॉम्प्लेक्सिटीजने भरलेले आहे. त्यामुळे आर्थिक सल्लागार किंवा गुंतवणूक व्यावसायिकांकडून मार्गदर्शन घेणे महत्त्वाचं आहे. तुम्हाला आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीवर व्हिडिओ हवा असल्यास आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि त्यासह आम्हाला आशा आहे की ही व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटली असेल. तसं असेल तर कृपया इन्साइटफुल कॉन्टेंटसाठी लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या वेळेपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.